हाय हॅलो नमस्कार. मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप छान आहे, शेवटपर्यंत बघा. आणि मी काल रात्री आली आहे पंढरपुरावरनं इकडे, कारण की आज आहे आमच्या नवीन घराच्या चौकडीची पूजा. ते बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. आणि ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. इथे मी सर्व तयारी करून ठेवली बघा. आज काढली केलं आणि इथं आरती काढून ठेवली. ती म्हणजे 8:30 मुहूर्त आहे, त्याच्यामुळे म्हणलं लवकर उठून तयारी करावं. शिवराजला बी जायचं शाळेत, मला अजून स्वयंपाक ते करायचं आहे. आता मस्तपैकी करते चहा. शिवराज घेऊन आलाय कणीस. शिवराजला आमच्या लय आवडते असलं कणीस, का नाही दादा? शिवराज नंतर मी तुला भाजून देते, आता चहा करते. चहा प्यायचा आहे ना? होय, कुठे आहे ती? होय, शिवराज लवकर उठलेला आणि तिकडे गेलता बांधकामाकडे. गेलता का नाही? पाणी मारलं तो? मग कोणी मारलं? होय. शिवण्या झोपली, अजून उठली नाही. कशाला आगाऊपणा करते ग? नको तिथले आगाऊपणा करते उठल्यावर. बर, तुला आम करायची काय? तू काका सांग करतो ना? पाच गाठी मारल्यावर पुरतच ना, चौकट आहे मोठी बघा. असं पांढरी फटकी लांबती होती की त्या सोन्याच्यातले असते ती बसते. बघा घराची चौकट बनवून झालेली आहे. अशी मस्तपैकी पूजा ती करून झाली. शूट काय घेतलं नाही. तुम्हाला मी आता रूम दाखवते. तर तिकडं काय जाऊ शकत नाही, इकडं दाखवते. शिवण्या आहे माझ्यापाशी. इथं हॉल आहे, इथं किचन. शिवराज बा कसा उड्या मारायलाय. हे किचन, इकडं जिना, इकडे बाथरूम आहे सिंगल आणि इकडे एक बाथरूम आहे समोर. इकडे एक बेडरूम आणि इकडे एक बेडरूम. एवढा बेडरूम आहे त्या. असं मस्तपैकी काम झालेलं आहे. शिवण्याला काय अजून आंघोळ घातली नाही. 9 वाजले ते त्याच्या. शिवराज आज शाळेत जात नाही वाटते. शिवराज शाळेत जात नाही. शिवराजला शाळेत जायचं नाही. मस्तपैकी अशी चौकट लावून झालेली आहे. शिवण्याचं कसं चालू आहे, पेढं ही करायचं. मस्तपैकी पेढं. शिवण्या बाळा पेढा दे ग मला. दे ग. का नाही म्हणते. माझ्या चपात्या झाल्या त्या आत्ता फायनली सगळ्या. आणि शिवण्याचं बाळा कसं चालू आहे, कणीस सोलायचं. येतं सोलता बाळा. अजून मला भाजी ती करायची. एक कणीस सोलते, शिवराजला देते भाजून मस्तपैकी असं. अजून मला भाजी ती करायची. चपात्या झाल्या त्या. खूप उशीर झाला तिकडे पूजा असल्यामुळं. दुपारची वेळ झाली बघा. या लेकरांना झोपायचं सोडून बघा हे कशी खेळायला लागली दोघं जण गाडी सोबत. दिदल्या नको बोट घावल. इथे बघा घरात एवढा मोठा राडा पडला. हा सगळा राडा मला आता आवरायचा आहे. लेकरांनी बाकी ती खेळणी काढली. ती ले राडा करते ती दोघं जण. कपड्याच्या जरा घड्या घालून ठेवल्या तिथल्या कपाटाच्या. आणि आता हा बॅग मधली कपडे ती काढून आता आवरायचं आहे. जेवण ती झालं आहे. आता ही मस्तपैकी सगळं आवरून घेते. शिवन्या शिवन्या चिक्या कसे खेळतात माती दोघं जण. ए शिवराज कुठे गेला रे? काय करतोय दादा?
इकडे ही दोघ जण बसले ते तिकडे ते दोघं त्यांनी मारतात पाणी. एकच ड्युटी आहे पाणी मारायची. मी बघा झोपीतनं उठून आली इकडं. उशीर झालं उठली पण काय आवरलं नाही काय नाही कशी झाली. दिवसभर काय ब्लॉग घेतला नाही म्हणलं आता ब्लॉग घेवा. बघा माती किती खेळतात लेकरं दोन्ही. त्याने मारलं पाणी. आता गोंड्याची निभा किती इटा वाळू आणून टाकली इथं. एवढ्या इटा वाळू त्या खोलीत इटा इथं इटा आणल्या त्या या खोलीत इटा त्या बाथरूम मध्ये इटा इथं इटा सगळीकडे इटा आणून ठेवली होती. ए मातीतनं उठा. कधी बी फ्लावरची भाजी करताना फ्लावर बघून घ्यायचं. ह्यात बघाव का लाईव्ह. ह्यात बघा किती आळ्या आहेत त्या. हो इथे एक इथे एक बघितल्या अजून आहेत ह्याच्यात. म्हणजे फ्लावर खायचा धोक्याचा आहे. ह्यात खूप छोटे छोटे आळ्या असते त्या. मला तर फ्लावर म्हणून आवडत नाही. ह्या फ्लावर मध्ये किती आळ्या आहेत त्या आणि किती दाखवते. हो आळी दिसली आळी. मी फ्लावरची भाजी करणार होती आता कॅन्सल केली. आता फ्लावर टाकून द्यायचा. हा फ्लावर म्हशीला टाकायचा नाही. हा फेकून द्यायचा कारण की आळी खाण्याला चांगलं नसतं. इथं मम्मी केली मस्तपैकी अशी भाजी आणि इथं दूध तापवले मस्तपैकी. इथे बघा शिवण्या खाते वटाणे. इथं शिवराज बघा कसा बसलाय. शिवण्या काय खाती. याला भांडे कुंडी खेळायची ती म्हणा. राडावर सगळा